महायुतीच्या सोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील या सगळ्या संदर्भात भाष्य केलंय। अहिरांनी शिंदेंचा पाठिंबा घेतला असेल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। तर हे बाजार ऑपरेशन आहे, सचिन अहिर यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं रोहित पवार म्हणालेत। मला वाटत नाही असं असेल, त्यांनी अर्ज भरला असेल आणि शिवसेनेचे आमदार सदस्य कमी असल्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेंचा पाठिंबा घेतला असेल असा मला अंदाज आहे माझा। बाजार ऑपरेशन असं म्हणायला काय हरकत नाही। खरं तर सचिन अहिर भाऊंकडनं ही अपेक्षा नव्हती। ते आधी आमच्या पक्षात होते, त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये गेले, आता तुमच्याकडनं कळतंय की ते आता एकनाथ शिंदेंकडे गेलेले आहेत। म्हणजे आपण कपडे बदलतो तसे जर विचार बदलायला लागलो, पक्ष बदलायला लागलो तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? आणि अशा पद्धतीने पैशाचा जर खेळ होत असेल, इथं आम्ही विद्यार्थ्यांशी बोलत असताना 1000 रुपये सुद्धा या विद्यार्थ्यांना महाग वाटतात आणि तिथं करोडो रुपये जर नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना फोडण्यासाठी 100 कोटी रुपये तिथं दिले जात असतील तर कुठं ना कुठंतरी गरिबावर हा अन्याय आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे।